ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. आज आमची गुरुलेख आई भक्त ज्योतिताई शिनारे ही माझ्या भेटीला आली आणि मी असेल किंवा आमची पत्नी असेल, गुरुआई असतील, तर आम्ही आमचा जीव हा प्रत्येक मुलावरती, आमच्या प्रत्येक लेकरांवरती सारखाच आहे. असं वेगळं काय नाही आहे. आज या आमच्या मुलीलाही आम्ही सगळ्या गोष्टी शिकवणार आहेत. त्या अशा शिकवायच्या आहेत की कोडे सोडवायचे कसे, त्यांना गुण कसा द्यायचा, आईला त्याच्याबद्दल साकडं कसं घालायचं. त्याच्यानंतर काही वाईट शक्ती असतात, आपल्या घरामध्ये असतात, घराच्या बाहेरही असतात. त्या टायमाला त्यांच्यापासून आपलं स्वतःचं संरक्षण कसं करायचं, आपल्या कुटुंबाचं संरक्षण कसं करायचं. एखादं लेकरू बाळ घेऊन आपल्या दारामध्ये आला, एखादं संकट घेऊन, एखादी अडचण घेऊन आपल्या दारामध्ये आला, तर त्याला कसं सोडायचं, काय, हे सगळं आज तुला शिकायचं आहे आणि ते शिकवणार. पण फक्त शिकायचं आहे म्हणून शिकायचं नाही, तर त्याचा जनकल्याणासाठी, लोकांच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याचा वापर करायचा. जगामध्ये हे ज्ञान मिळवण्यासाठी लोक तरफडतात, लोक पैसा पाणी अफाट देतात, नाही का, परंतु पैसा घेऊन फक्त तिथं फसवणूकच केली जाते. चला, जो तो ज्याचा ज्याचा भाग आहे, कमवायचं, काय करायचं, काय नाही द्यायचं. पण माझ्या गुरुने, आमच्या पत्नीचाही गुरु असेल किंवा माझाही गुरु असेल, तर त्या गुरूंनी फक्त आम्हाला काय सांगितलं की जेवढं तुम्हाला चांगलं करता येते तेवढं चांगलं करा, पण कोणाचं वाईट करू नका. आणि माझ्या आई काळी सुद्धा, ही मांडरची काळी सुद्धा मला एकच सांगते की बाळा, कधी कोणाचं वाईट करू नकोस. दुसरी गोष्ट, मी सर्व भक्तांसाठी किंवा सर्व लेकरांसाठी मी फक्त आईकाळीला एकच मागणं मागतो की आईकाळे, हा जेवढा समाज भरलेला आहे किंवा जेवढं पृथ्वी तलावरती दुःख साठलेलं आहे, हा जो दुःखाचा समुद्र आहे, त्या समुद्रामधला एक तांब्या भरलेलं दुःख जरी तुझ्याजवळ आलं किंवा माझ्याजवळ जर घेऊन आलीस, तर फक्त त्या दुःखाचं निवारण कर, त्या दुःखाचं सुखामध्ये रूपांतर झालं पाहिजे. आज ज्योतीला सर्व गोष्टी शिकवणार आहे की कोडी कसे बघायचे, कौल कसा लावायचा, तोही शास्त्रयुक्त पद्धतीने, आणि असं नाही आहे की भोंदूपणाने. माझ्या गादीवर आले तर मी कधीच तुम्हाला सांगणार नाही की तुम्हाला माझ्याकडे काळूबाई म्हणून तुम्हाला काळूबाईच येते, तुम्हाला अंबाबाई येतो तुम्हाला अंबाबाईच येते, तुम्हाला चेडागोटा सांगायचा, तुम्हाला करणी कवटाळ सांगायचं. जे रिअल आहे, जे एक्झॅक्ट आहे, जे मी करतोय ना, तेच माझ्या लेकरांना सुद्धा मी ते शिकवते. कारण आमच्या गुरुपरंपरेने, आमच्या गुरुने जे सत्याचा मार्ग आम्हाला दाखवला, भले या सत्याच्या मार्गामध्ये किती वाईट आले ना बाळा, काय, तर सत्याचा मार्ग सोडायचा नाही, खऱ्याच्याच मार्गाने चालायचं लोकांच्या कल्याणासाठी. कारण डॉक्टरला डॉक्टरच्या जागी बसवलं, इंजिनियरला इंजिनियरच्या जागी बसवलंय. जो तो त्याच्यासाठी बसलेला आहे. मग देवाने आपल्याला ह्याच गोष्टीसाठी का निवडलं असावं? प्रत्येकजण या गोष्टीसाठी नाही बसलेलो ना, काय. मग आपल्याला जर निवडले तर आपल्याला का निवडलंय? तर आपल्याला निस्वार्थपणे, कारण आईचं तेवढं आपल्यावरती प्रेम आहे आणि म्हणून आपलंही तिच्यावरती तेवढं प्रेम पाहिजे. आणि जगाचं कल्याण आहे ते निस्वार्थी भावनेने. कोणाला काय म्हणतात ना, 2 पैसे घेऊन किंवा लुबाडून नाही करायचं. मी हे सांगाल की जरी घ्यायचं द्यायचं जरी झालं तरी जेवढा खर्च त्या गोष्टीला येणार आहे, जेवढा खर्च पैसा लागणार आहे त्या गोष्टीसाठी, तेवढंच घ्या. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला काही नको आहे, सरळ जे सोयी इच्छेने त्यांना द्यायचं आहे
त्या आईसाठी करा, आमच्यासाठी नको आहे. आपण कष्ट करून खातोय ना, आई आपल्या कष्टाला ताकद देते ना. आज मला सांग, तू जो नर्सिंगचा जॉब करते, तुझ्या मॅनेजरचे म्हण, तुझ्या साहेबाचे तुला फोन येतात का नाही? काम भरपूर आहे, 27,000 महिन्याला पगार आहे, पण मला ते आईमुळे करता येणार, डिलिव्हरीचे पेशंट आहे. आणि आता इथून पुढं फक्त समाजासाठी काम करायचं. लोक काय म्हणतात ना, लोक आता मी जो साधा राहतोय, मी काय आहे की असा साधाच बरा आहे, कारण मला ते जमतच नाही आहे ना. कारण लोकांना दाखवण्यासाठी फक्त भगवे कपडे घालायचे आणि काहीतरी गळ्यात रुद्राक्षाच्या माळा अमकं तमकं. आपण जसे साधे आहेत ना, आईला भक्ती लागते नाही, आईला दिखावा नाही लागत आहे. आईला काय पाहिजे, फक्त भक्ती पाहिजे, ती पण निस्वार्थपणे. तिला सोनं नाणं नाही लागत, तिला पैसा अडका नाही लागत, तिला काही नाही लागत. पण जो भक्तांनी अंतकरणातून आवाज दिला आहे, त्या आवाजासाठी ती आई उभा राहते. काय म्हणून जी आपली भक्ती आहे ना, ही आपल्याला निस्वार्थपणे भक्ती करायची. निस्वार्थपणे एखादं आलं तुझ्या दारामध्ये, तर आईला फक्त एवढंच म्हणायचं की आई, तुझा जो अंगारा उचलून दिलाय त्या बालकाला किंवा त्या झाडाला दिलाय, त्या व्यक्तीला दिलाय ना, जी त्याची अडचण असेल त्या समस्येतून त्याला दूर कर. काय त्या अडचणीमधून दूर कर. या आईला साकडं घालायचं, ते मागणं मागायचं आईला. आपल्याला फक्त समोरच्याचं चांगलं झालं पाहिजे, चांगला गुण आपल्याला त्याला द्यायचा आहे. आपण कधी वाईट करायचं नाही. समोरचा किती नीच आहे, नालायक आहे, कसाही असू दे, काय आपण चिंता करायची नाही त्या गोष्टीची. कारण का, ती मांढरीची काळी आणि आई जगदंबा त्यांना बघायला बसलेली आहे. आपण कोणी न्याय देणारा? हां, जर आपली आई, जर आपल्या साक्षात आपल्या पाठीशी दावजी पाटील बाबा आहेत, आपल्या पाठीशी आपले बाप म्हणून आपल्या सोबत आहे, मग कोणाचा वाईट विचार करायचा नाही. करता करविता ते सगळं बघून घेतील. आणि अशा पद्धतीने मित्रांनो, आता मी सगळं काय माझी विद्या तुमच्या समोर दाखवू शकत नाही की काय ज्ञान देणार आहे, काय नाही देणार, तिला कशा पद्धतीने देणार आहे. पण मला एवढंच सांगायचं होतं की जो कोणी बघतंय किंवा जो कोणी आमच्याकडे आला, जो कोणी माझं लेकरू आहे ना, त्या लेकराला हेच ज्ञान शेवटपर्यंत राहील. कारण हा आई भक्तांचा मेळा आहे. काय, हे आई भक्तांचं गण होत आहे. आज 18 पगड जातीचे, समाजाचे काही लोकांनी सांगितलं मला की या जातीत वारं येत नाही, त्या जातीत येत नाही. पण कालच मी जो कार्यक्रम करून आलो किंवा ज्याचं वारं मोकळं केलं, ते असे जैन समाजातून म्हणजे मारवाडी समाजातून बिलॉंग करतात. आणि त्या व्यक्तीचेही आता माझी उद्या जैन समाजातले म्हणजे मारवाडी समाजातले गुरुलेख होते. काय, तर असं नाही आहे. जगदंबा ज्याला यायची ना, ती जातपात धर्मभेद बघून येत नाही येते, ती ज्याला यायची त्याच्याकडेच येते. आज त्याच्यामुळे ना, आईचं सत्व हे शोधणं कठीण आहे. आणि फक्त जो अंतकरणातून भक्ती करेल आणि प्रेम करेल ना, त्याच्यावरतीच आई जगदंबा प्रसन्न आहे. आणि अशा पद्धतीनेच ज्योतिताईवर पण आई जगदंबा, आई काळूबाई, दावजी पाटील बाबा आणि नाथ महाराज प्रसन्न आहेत. नाथ महाराजांचं मी तिला दीक्षा दिलेली नाही आहे किंवा सांगितलेलं नाही आहे, कारण बाबा हे गडी माणसाजवळच चांगले दिसतात त्याच्यामुळे. आणि आत्ता मी हा व्हिडिओ क्लोज करतो आहे. फक्त एवढंच सांगायचं होतं की आमचं माई लेकराचं जे प्रेम आहे ना, ते आयुष्यभर अखंड, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, माझ्या पत्नीच्या जीवात जीव आहे, ते आम्ही दोघंजण आई वडील म्हणून त्या लेकराच्या पाठीशी सदैव उभे आहोत. आमचाही तिला आशीर्वाद आहे आणि आई काळूबाईचाही सदैव तिच्या डोक्यावरती छत्रछाया प्रेमाची, मायेची आणि अखंड तिच्या शिरावरती तिची सावली असावी आणि राहावी, अशी मी तिलाही प्रार्थना करतो. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. धन्यवाद. बाय बाय.